सभापतीला साहेबांच्या हाताने कॅपॅसिटी किती दूर कॅपॅसिटी पाहिजे? आता सर 20 किलोमीटर पर्यंत जाते. इकडे आपण लॉक केले, हाईट पण एकदम वरपर्यंत जाते, काही नाही 100 मीटर पर्यंत वर जाते. तर 20 किलोमीटर पर्यंत जाते. तर आपण तेवढं लॉक केलं म्हणजे 500 मीटर हे मागं पुढचं आहे. फोटो भरी राहिला काढू शकतो म्हणा मोबाईलचा. त्यातून ही वृक्ष लागवड काय नेमकी संकल्पना आणि कसं हे तंत्रज्ञान खर तर देवेंद्रजींच्या ज्या संकल्पनेने 300 कोटी वृक्ष 2047 पर्यंत लावण्याचा त्यांचा मानस जो आहे त्याला घेऊन खरं तर झाडं अशा ठिकाणी लागली गेली पाहिजे जिथं घनदाट जंगल आहे आणि तिथे झाडं वाढवणं गरजेचं आहे डोंगराळ भागातील. आणि त्यामुळे ती एक मनीकल्पना बांधून देवेंद्रजींचा जन्मोत्सव हरित महोत्सव या ब्रीदवाक्याखाली हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेतून लोकमानसाचा जनमानसाचा सहभाग ही भूमिका घेऊन आम्ही हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे इथले मेंबर, धामणेजी, पंचायत समितीचे सभापती गायकवाडजी, शिवाजीराव, ही सर्व गावकरी मंडळी घेऊन आम्ही इस्रायलच्या नवीन टेक्निक प्रमाणे डोंगराळ प्रदेशात सीडबॉल टाकून खऱ्या अर्थानं घनदाट जंगल बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज हा उद्घाटन सोहळा ठेवला आणि उद्घाटन सोहळा ठेवला आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आज त्या उद्घाटनाला म्हणून आले. जवळपास मराठवाड्यात 5 लाख आणि संभाजीनगरमध्ये 1 लाख. 50,000 वृक्ष या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन ग्लोबल फाउंडेशन आणि धर्मेन वेलफेअर असोसिएशन या दोन्ही मिळून होत आहे. सर्वप्रथम मी आमचे नेते आदरणीय संजयजी केणेकर साहेब, माजी आमदार यांचं मनपूर्वक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना त्यांना आभार व्यक्त करेल, धन्यवाद देईल. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मराठवाड्यामध्ये जवळजवळ 5 लाख वृक्ष लागवड करण्याचा मानस आदरणीय संजयजी केणेकर साहेब यांचा आहे. आणि आदरणीय देवेंद्रजींचा तर मानस इतका आहे की जवळजवळ संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये 2047 पर्यंत जवळजवळ 300 करोड वृक्ष लागवड या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्याचाच औचित्य साधून आम्ही या ठिकाणी आज एक आत्ताच या ठिकाणी आमदार महोदयांनी सांगितलं त्या पद्धतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी जे आमचे सीड बॉल आहेत ते वेगवेगळ्या टेकाडावरती टाकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाचं संगोपन केलं जाणार आहे, संवर्धन केले जाणार आहेत आणि संरक्षण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि आज या नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 50,000 बियाणं या ठिकाणी रुजतील असा 100% माझा या ठिकाणी मला त्याची गॅरंटी आहे. त्याचप्रमाणे आपण बोलले की या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. निश्चितपणे लवकरात लवकर या भागातील ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, या भागाचे आमचे सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, सन्माननीय पंचायत समितीचे सभापती आहेत, मेंबर आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी एक बैठक आम्ही घेऊ आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प अंतर्गत या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलप या ठिकाणी करता येईल या पद्धतीने भविष्यात त्याचा निश्चितपणे आम्ही विचार या ठिकाणी करणार आहोत.
थ्री टू फोर पण आता हे ओपन या साईड एकाच ठिकाणी विजुअल यांना विनंती करतो आत्मारामांचं स्वागत करावं. आपले व्हिडिओ सुविके साई आले आहेत त्यांचं स्वागत. विद्यार्थी